गेल्या 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली, परंतु त्यामागे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। आज 12 ते 14 दिवसात बाजारभाव 1500 ते 1800 रुपयाच्या दरम्यान कमी झालेले। आज जिल्ह्यात 1.5 लाखपेक्षा पण अधिक क्विंटलची आवक असून सरासरीत आज सुमारे 250 ते 300 कोटी रुपयाचं नाशिक जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे। परंतु बाजूला सोलापूर असेल, नगर असेल, धुळे असेल, संपूर्ण महाराष्ट्र मिळून शेतकऱ्यांचे सुमारे 1000 कोटीपेक्षा पण अधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले। त्यानंतर त्यामागे व्यापाऱ्यांचे पण फार मोठे नुकसान झालेले, कारण की सरकारने अचानक कांद्याची निर्यात बंदी लागू केली आणि व्यापाऱ्यांचे कंटेनर असेल, बॉर्डरला जाणाऱ्या ट्रका असेल, हा शेकडो ट्रकांमध्ये जो माल तो खराब झाला आणि त्याच्यात पण व्यापाऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले। तरी सरकारकडे एकच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने कांद्याची निर्यात बंदी खुली करावी आणि एक्सपोर्ट चालू करावे, कारण की हा जो लाल कांदा आहे याची टिकण्याची क्षमता फक्त 10 ते 15 दिवस असते। त्याच्यामुळे सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यावं आणि तात्काळ निर्यात खुली करावी। कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 7 डिसेंबर रोजी कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचा परिणाम जो आहे तर कांद्याचे बाजारभाव जे आहे तर हे 1200 ते 1500 रुपयेपर्यंत कोसळलेले आहेत। आणि याचा परिणाम जो काय झाला आहे तर आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया। मला हे सांगा की आज रोजी तुम्हाला काय बाजारभाव मिळत आहे आणि या बाजारभावात तुम्हाला परवडतंय का? आज रोजी 1500-1600 रुपये कांदे विकू राहिले। कांद्याची निर्यात बंदी केली। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता 4000चे कांदे 2000 रुपये येऊन थांबले। कालपासून टीव्हीला बातमी येते मीडियासमोर का शासन दरबारी कांदा निर्यात बंदी खुली करण्याचा प्रयत्न चालू आहे, तो पुढील आठवड्यात होणार आहे। मग कांदा निर्यात बंदी करताना हा काय विचार नाही केला? आज माझ्या 10 ट्राल्या कांदे काय, आज एकच ट्राली माझी। मग हा निर्णय आम्हाला किती दुःख झालं असेल। शेतकऱ्याला 100% ते मरणाच्या दारात आणून ठेवलं आहे मोदी सरकारने। आज या कर्मचारी लोकांना एवढं इतके बोनस दिले, 7वं वेतन केलं, आमच्यासाठी काय केलं? आमच्या आज दुष्काळामध्ये आम्ही असं म्हणा का 1 बिघा कांदा भरण्यासाठी 10 बिघ्याचा खर्च झाला, 2-2 बोरवेल करावं लागली। आमच्या 10 ट्राल्या कांदे एकच ट्राली कांदे निघाली, त्याच्यातही आज 1400-1500 कांदे विकू राहिले। एका रात्रीत जर 4000चे कांदे 2000 येऊ राहिले। मग काल आता तुम्ही जर मीडियासमोर जी बातमी येऊ राहिली, मग कांद्याचा आज का बाजारभाव वाढला नाही? मला हे सांगा की आता तुम्ही आज कांदे आणले त्याला काय बाजारभाव मिळालेला आहे? आजचे आमचे कांदे 1500 रुपये गेले आणि ते 1 एकरातले कांदे। तर मोदी सरकारला आमची एवढीच विनंती आहे का आपण या जो निर्णय घेत्या तर हा साफ चुकीचा आहे। तर सर्वसाधारण माणूस म्हणू शकतो का हा तुमचा निर्णय चुकीचा आहे, तर मग हे कसं चाललं बो या राज्यात? हुकुमशाही चालली, तर ही हुकुमशाही चालू नाही। तर सर्वसाधारण माणसाचा विचार करावा का आजचा जर विचार केला तर काही लोकांना प्यायला पाणी नाही, काही लोकांना प्यायला पाणी आहे तर ते टँकरनं भरून कांदे जगवले आणि ते कांदे जगून आज जर त्याची परिस्थिती अशी आहे तर शेतकऱ्यानं पोरायला शिक्षण द्यायचं कसं, पोरायचं लग्न काय असेल ते कार्य करायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यापुढं उभा आहे। तर मोदी सरकारनं आमची इतकीच विनंती आहे का त्यानं निर्णय कोणताही घेताना शेतकऱ्याचा विचार करावा, एवढीच आमची मोदी सरकार। मला हे सांगा की आतापर्यंत या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 1000 कोटीच्या जवळपास नुकसान झाल्याची बातमी समोर येते, काय सांगाल? विषय असा आहे का मोदी सरकारने हा जो निर्णय घेतला हा पूर्ण चुकीचा आहे। कारण एका पट्ट्यामध्ये काही शेतीमध्ये पाऊस पडला आणि भारतभर त्याचा शेतकऱ्यांना तोटा होऊ राहिला, कारण भारतभर तर काही पाऊस झालेला नाही। एका विभागात पाऊस झाला म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं आणि कंबरडं मोडलं। हे भाजप सरकारचं एकदम चुकीचं आहे, कारण शेतकऱ्याचे टमाटे आणि कांदे याच्यावर मोदी सरकारचं लक्ष आहे का? पेट्रोल डिझेल आज रोजी काय भाव आहे ते नाही त्या पट्टीत कमी होत का? मग लगेच शेतकऱ्याला जर 4000 रुपयाचे कांदे 2000 विकले तर 50 रुपयाने पेट्रोल विकताय का शेतकऱ्याला? मग हे का लक्षात येत नाही? महागाई बाकीची सगळी इन्कम टॅक्स आणि जो गोण्यांवर टॅक्स बसवला, खतावर टॅक्स बसवला, सगळ्या गोष्टीवर टॅक्स हा शेतकऱ्याने प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची आणि गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा आणि त्याला 2 रुपये मिळायला लागले की लगेच त्याने भाव कमी करायचे। मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची काय यापुढे शासनाने ठरवावं, कारण हे खूप चुकीचं आहे। एकंदरीत पाहता शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की कांद्याची निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि जे काही शेतीमालावर जे काही कर लावलेले आहेत तर हे रद्द करावे अशी मागणी जी आहे तर ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.